ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी 191 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि आजचा व्हिडिओ मी पुण्यातील एक भक्त श्रीयुत सारंग गोखले ह्यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहे. श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 57मध्ये सद्गुरू राया मला तूची तारी असा एक लेख श्रीयुत सारंग गोखले यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी जे काही 2-3 अनुभव सांगितलेत ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गोखले कुटुंब हे नारायणपेठेत पूर्वी पुण्यामध्ये राहत होते. त्यांचा तो जुना वाडा होता आणि पहिल्या मजल्यावर 2 खोल्या, दुसऱ्या मजल्यावर 1 खोली अशी होती आणि या जुन्या वाड्यातले जिने हे अरुंद असायचे आणि त्या जिन्यावरनं खाली उतरलं की अडचणीचा भाग होता. धुणं भांड्याची मोरी वगैरे होती, त्यातून त्यांचा तो रस्ता असायचा आणि लहानपणापासून ते त्या ठिकाणी राहत होते आणि आता ते 2 वर्षाचे असताना जी त्यांची आठवण आहे ती त्यांनी सांगितलेली आहे की एकदा दोनदा ते त्या जिन्यावरनं पडलेले आहेत. आता लहान मुलं जेव्हा चालायला लागतात आणि जिने चढायला लागतात तेव्हा जिन्यांवरनं पडणं हे स्वाभाविकच आहे. बरीच मुलं जिन्यावरनं पडत असतात आणि पडणं धडपडणं यातच त्या मुलांची प्रगती होत असते. परंतु त्यांनी पुढे जे सांगितलं की ते फार महत्त्वाचं आहे की त्यावेळेस ते पडले, त्यांना फारशी काही जखम वगैरे झाली अशातला म्हणजे थोडंफार लागलं असेल, खरचटलं वगैरे असेल, फार काही झालेलं नाही आहे. पण त्याच्यानंतर काय झालं की ती जागा थोडी अडचणीची वाटायला लागली त्यांच्या वडिलांना आणि मग त्यांच्या वडिलांनी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे निलख म्हणून एक भाग आहे, तिथं त्यावेळेस 5 गुंठे जागा घेतली आणि त्यांनी तिथे 2 खोल्या बांधल्या आणि ही सगळी मंडळी तिकडे राहायला गेली. तर राहायला गेल्यानंतर त्या जागेमध्ये जी कोणी राहायला आले त्यांची 2 वर्षाची मुलगी त्या जिन्याच्या 3ऱ्या पायऱ्यावरनं खाली पडली आणि तिला एवढं लागलं की त्यात ती मुलीचा जीव गेलेला आहे. म्हणजे कदाचित अशी काही घटना सारंगाच्या बाबतीत देखील घडू शकली असती. पण सद्गुरूंचे भक्त असल्यामुळे सद्गुरूंच्या चरणाशी हे मंडळी गोखले कुटुंब आलेलं असल्यामुळे त्यांना अशा प्रकारचा कुठलीही वेळ आली नाही हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. म्हणजेच सर्व भक्तांना गुरुदेव आपले संरक्षण कवच देत असतात असं त्यांनी सांगितलं. पुढे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण वगैरे सुरू झालं आणि त्यावेळेस पुण्यामध्ये मला वाटतं 84-85 सालाच्या वेळेस पुण्यामध्ये सत्संग सुरू झालेला होता आणि सत्संग सुरू झाला असताना महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. सारंगचे बाबा तर सभासद होतेच. सारंगाचे गोखल्यांचं कुटुंब हे सगळे गुरुदेवांचे भक्त आहेत, त्यामुळे ते सभासद होते आणि सारंगाला वाचलं आपण पण सभासद व्हावं सत्संगाचे आणि मग सत्संगाचे सभासद व्हायचं म्हणून त्यांनी त्यावेळेचे अध्यक्ष सुरू यांना विचार केला. परंतु सुरू सरांनी त्यांना तो नकार दिला आणि त्यांना काही सभासद करून घेतलं नाही. पण सारंगाची अशी इच्छा होती की आपल्याला सभासद व्हायलाच पाहिजे, मग आपण एकदा गुरुदेवांना सांगू म्हणून ते नगरला गेले आणि गुरुदेवांना त्यांनी सांगितलं की असं असं मला सभासद व्हायची इच्छा आहे, तर मला सभासद व्हायची आपण परवानगी द्यावी. ते म्हणजे सुरू सर काय म्हणले, ते म्हणजे सुरू सरांनी मला नाही सांगितले. तर या ठिकाणी गुरुदेवांनी असं सारंगाला सांगितलं की अध्यक्षांच्या व्यवस्थापनामध्ये मी अजिबात ढवळाढवळ करणार नाही. सुरू सर माझं ऐकतच नाहीत, सुरू सर माझं ऐकत नाही. म्हणजे आता सुरू सरांना गुरुदेवांनी सांगितलं असतं ऐकलं असतं,
पण गुरुदेवांची पण इच्छा अशी होती की सारंगने लगेच सभासद होऊ नये. आता याच्यामागे काय लॉजिक आहे? तो म्हणतोय मला सभासद व्हायचं आहे आणि सुरू सर त्याला करून घेत नाहीत आणि गुरुदेव देखील नाही म्हणतायत. तर एक असं होतं की हा शालेय विद्यार्थी आहे. त्याला काही उत्पन्न साधन आहे का? मग सत्संगाचा सभासद व्हायचं तर काही ना काहीतरी आर्थिक तिथं आपल्याला वर्गणी आहे ती भरावी लागेल की नाही? मग ही कोण भरणार? मग त्याचे बाबा भरणार. मग बाबा ऑलरेडी सभासद आहेत. मग बाबांनी प्रत्येक कुटुंबातल्या सभासदाचं जर भरलं तर कसं व्हायचं? आणि बाबा ज्या अर्थी सभासद आहेत त्या अर्थी सारंग देखील सभासद आहेच. तो तो सत्संगाला येऊ शकतो ना. म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांनी सत्संगाचे मेंबर वापरायचे वाढवायचे आहेत म्हणून सगळ्यांना सभासद करून घ्या असं अजिबात केलेलं नाही. गुरुदेवांचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सुरू सरांचं कार्य चालू होतं. त्यामुळे सारंगाचं समाधान करायचं म्हणून त्यांनी सांगितलं की सुरू सर या बाबतीत माझं ऐकत नाहीत. तर या ठिकाणी तो जेव्हा नोकरीला लागला तेव्हा मात्र त्याला सभासद करून घेण्यात आलेलं आहे. त्याचा नोकरीचा जो अनुभव आहे तो पण फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो मला वाटतं सायन्सचा विद्यार्थी होता आणि रेल्वेमध्ये त्यांनी काहीतरी 91 साली त्याची मुलाखत झाली होती आणि 92 साली टेलिकॉम सिग्नलर म्हणून त्याला नियुक्तीपत्र मिळालं आणि म्हणून प्रशिक्षणासाठी तो भुसावळला गेला. तर तिथं कळलं की या जागा आता भरल्या जाणार नाहीत आणि मग आपल्याला हातातोंडाशी आलेला घात गेला. नोकरी मिळाली होती ती गेली. त्यामुळे तो हताश झाला, निराश झाला. मुंबईला वारंवार हेलपाटे घालावे लागले. पण गुरुदेवांच्या कानावरही ही गोष्ट त्यांनी घातली आणि त्याच्यानंतर गुरुदेवांच्या कानावर घातल्यानंतर त्या रेल्वेतले वसंत देव हे एक मोठे इंजिनिअरिंग ऑफिसर होते आणि त्यांच्या युक्तिवादामुळे त्यांना म्हणजे सारंगला जी पोस्ट पूर्वी मिळाली त्याच्या वरच्या पोस्टवर नियुक्ती 94 साली त्याला मिळाली. 2-3 वर्ष त्याला थांबावं लागलं पण गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने ते सगळं झालेलं आहे. सारंगाचा दुसरा एक अनुभव पण फार महत्त्वाचा आहे की आपले गुरुदेव हे भवरोग वैद्य आहेत. काय भवरोग वैद्य आहेत म्हणजे डॉक्टर किंवा वैद्य हे जे औषध देतात ते आजारावर देतात पण या भवसागरातनं तारायचं कसं हे देखील आपले गुरुदेव आपल्याला त्याचंही औषध देत असतात. तर तसाच एक प्रकार त्या ठिकाणी घडला की 89 ते 93 या काळात सारंगला दमाचा विकार झाला होता आणि तो सारखा त्या खोकल्यामुळे आजारी असायचा आणि 93 साली दिवाळीच्या दिवसात अमृत कलश 3चं प्रकाशन होतं आणि म्हणून ही सर्व मंडळी नगरला गेली होती आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी प्रसाद भोजनाला त्यांना ठेवून घेतलं होतं आणि जेवताना त्याला प्रचंड ठसका लागला आणि त्याच्यानंतर जेवणात म्हणजे प्रसादात एक ठसका लागला आणि त्याच्यानंतर मात्र त्याला काहीही दम्याचा नंतर त्रासच झाला नाही. बघा या ठिकाणी औषध काय द्यायचं किंवा काय नाही हे या भवरोग वैद्यांनी ठरवलेलं असतं. आपल्या मला वाटतं मागे मी गुरुचरित्रातल्या 13व्या अध्यायातली एक कथा आहे की एक ब्राह्मण नरसिंह सरस्वती स्वामींच्या काळात एक ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त होता आणि तो आपले जीव द्यायला निघाला होता. परंतु अत्यंत दयावंत कारणाने नरसिंह सरस्वती स्वामींनी त्याला जवळ बोलवून घेतलं, सगळी विचारपूस केली आणि त्यांचे एक भक्त सायनदेव, निजभक्त सायनदेव यांच्या घरी त्याला पक्वान्नाचं जेवण वाढायला सांगितलं. अर्थात सायनदेव हे एकनिष्ठ गुरुभक्त असल्यामुळे त्यांनी त्यावेळेस सद्गुरूंनाही त्यावेळेस आमच्या घरी आपण जेवायला यावं असा आग्रह धरला आणि नरसिंहजी महाराज देखील तिथे गेले. त्या ठिकाणी पूजन वगैरे झालं आणि हा जो पोटदुखीने त्रस्त होता ब्राह्मण तो तिथं
खीर, पुरी, धूप, तूप असं सगळं जेवला आणि जेवल्यानंतर त्याचंही पोटदुखी गेलेली आहे. म्हणजे सारंगाचा दमा गेला. तसं आता ती घटना 13व्या अध्यायातली 700-800 वर्षापूर्वीची आहे आणि ही आत्ता 89 ते 93 या काळातली ही घटना आहे. म्हणजे मला सांगायचं काय, ही साम्य स्थळ आहेत. आपले सद्गुरू परमपूज्य क्षीरसागर महाराज हे त्या श्रीगुरु पदावर विराजमान आहेत. हे दर्शवणारे या सगळ्या गोष्टी, या सगळे अनुभव असतात. हे मला आपल्याला वारंवार सांगायचं आहे. आपले गुरुदेव अंतर्यामी आहेत ह्याचा एक अनुभव मला वाटतं सारंग यांनी लिहिलेला आहे की 1993 सालापर्यंत पुणे नगर रस्ता हा एकपदरी होता. म्हणजे एका वेळेस एकच वाहन जाऊ शकत होतं किंवा दुसरं वाहन आलं तर दुसऱ्या म्हणजे थोडं बाजूला थांबावं लागत होतं आणि अशा पद्धतीने तो किचकट रस्ता होता. पण सारंग गोखले यांना मनात आलं की त्यांना दर्शनाला जावं असं वाटायचं आणि महिन्यातून एकदा तरी दर्शनाला जावं असं त्यांना वाटायचं. आणि एक दिवशी असंच त्यांना वाटलं आता आपलं दर्शनाला जावं आणि ते दर्शनाला निघाले. त्या दिवशी त्या एस टी बसचा चालक फार वेगाने बस चालवत होता. रस्त्याची रुंदी एका वेळेला जमतेम 2 बस चालवण्या इतपत होती. त्यांची बस लोणीकंदजवळ एका मोठ्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून दुसरा ट्रक आला आणि आता काय होणार या भीतीने सारंगच्या डोळ्यापुढे अंधार पसरला आणि त्यांनी डोळे मिटले आणि ज्यावेळेस डोळे उघडून बघितलं तर ती बस मोठ्या ट्रकला ओव्हरटेक करून सुखरूपपणे पुढे आली होती. हा प्रसंग घडला त्यावेळेस त्यांनी निश्चितपणे गुरुदेवांचं स्मरण केलं, तिथे नमस्कारही केला त्यांनी आणि देवस्थानमध्ये जेव्हा पोचले तेव्हा 2:45 वाजले होते. दर्शन अजून सुरू व्हायचं होतं. 3 ते 4 दर्शनाची वेळ आहे दुपारची. तर त्यामुळे ते दर्शन सुरू व्हायचं होतं. तेवढ्यात महाराज स्वतःशी आतमधल्या खोलीत बोलत होते. काय काय बोलले महाराज? तर महाराजांचं जे स्वगत होतं ते असं होतं की दर्शनाला येताना लोक अमावस्या बघत नाहीत, पौर्णिमा बघत नाहीत. मनात आलं, उठले की चालले दर्शनाला. आपण चालले दर्शनाला. गुरुदेवांनी अनेक वेळा सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा मला सांगून दर्शनाला येता तर तुम्ही घरातनं निघाल्यापासनं माझं तुमच्यावर लक्ष असतं आणि मला पूर्ण संरक्षण कवच तुम्हाला द्यावं लागतं आणि असं अनेक भक्तांना मिळालेलं आहे. या ठिकाणी सारंगाला देखील हे संरक्षण कवच मिळालेलं आहे आणि घरातनं निघाल्यापासून आपल्याकडे त्यांचं लक्ष असतं. हाच हे आहे. फक्त आता गुरुदेवांनी स्वतःशी बोलत होते म्हणजे ते सारंगाला ऐकू यावं याकरताच बोलत होते. सारंग बाहेर आलाय हे त्यांनी बघितलेलं होतं आणि सारंगाला कळावं की कमीत कमी प्रवास करताना अमावस्या पौर्णिमा हे तरी बघत चल. आणि काय होते बऱ्याच वेळा अमावस्या पौर्णिमेला आम्ही प्रवास केलेला आहे. परंतु आपल्या सद्गुरूंचं किंवा देवाचं दर्शन घेऊन मगच आपण तो प्रवास सुरू करतो. सारंगाने ते केलेलंच असेल. पण गुरुदेवांचं किती बारीक लक्ष आहे. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्तावर किती बारीक लक्ष गुरुदेव ठेवतात हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मला वाटतं गुरुदेवांचं 99 साली गुरुदेवांनी देह विसर्जित केलेलं आहे आणि जून 2000 सारंगाचा विवाह झाला. पुढे 3 वर्ष त्याला संतती काही होत नव्हती. मग त्यामुळे औषध उपचार वगैरे सुरू केले. परंतु कुठल्याही याला काही यश येईना आणि मग ते औषध उपचार देखील 2008 साली बंद केले आणि त्यानंतर 1-2 वेळा मला वाटतं त्यांच्या गर्भपाताची पण वेळ आली होती आणि मग सारंगाने सर्व शेवटी गुरुदेवांवर सोपवलं आणि मग तिसऱ्या वेळेस जेव्हा त्यांच्या सौभाग्यवतींना दिवस राहिले त्यावेळेस गुरुदेवांना त्यांनी प्रार्थना केली होतीच. परंतु आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून रोज ते पत्नीला 11 वेळा घोर
घोरात कष्टात उद्धरण स्तोत्र जे टेंबे स्वामींनी रचलेलं आहे ते स्तोत्र आपण देवस्थानमध्येही ते नित्य म्हणत असतो. ते ऐकवायला त्यांनी सुरुवात केली. काय असं याच्यातनंच गर्भसंस्कार होत असतात. गर्भसंस्कार म्हणजे काय? आजकाल गर्भसंस्काराची एक फॅशन निघालेली आहे. पण आपल्याकडे गर्भसंस्कार हे पहिल्यापासून आई, वडील, आजी, आजोबा हे घरात करत असतात. तर त्या अँगलनी हा गर्भसंस्कार होता आणि त्या ठिकाणी ते करत होते. आणि पुढे 7व्या महिन्यात काहीतरी थोडी त्याच्या सौभाग्यवतींची त्यांची काहीतरी थोडं त्या कुठल्यातरी गोष्टीवरनं वादावाद झाली आणि मग त्यांनी काय केलं, आता मी घोरात कष्टोद्धरण स्तोत्र बंद करून टाकलं म्हणणं. आणि 2009 साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नंतर त्यांना असं कळलं की घोरात कष्टात उद्धरण स्तोत्रम हे 7व्या महिन्यापर्यंतच ऐकायचं असतं. म्हणजे महिलांनी ते ऐकत असताना फक्त 7व्या महिन्यापर्यंत ऐकायचं असतं. आपल्याकडे एक अशी साधारण संकेत आहे की 8व्या महिन्यानंतर साधारणपणे महिलांनी कोणतीही धार्मिक पूजन शक्यतो करू नये. स्मरण करायला हरकत नाही, पण पूजन वगैरे करू नये. आणि म्हणून तर घोरात कष्टात उद्धरण स्तोत्रम याला एक फार मोठा दर्जा आहे. टेंबे स्वामींसारख्या दत्तावतारी महान विभूतीने ते रचलेलं आहे. त्यामुळे त्याला एक म्हणजे ते जवळ वेदासमान असल्यासारखंच आहे. तर त्या ठिकाणी हे त्यांना कळल्यावर की 7व्या महिन्यात बायकोशी जी वादावादी झाली ती देखील गुरुदेवांनीच हे ह्याच्याकडनं चुका होऊ नये म्हणून करून घेतली का काय असं त्याला वाटायला लागलं. आणि ते खरं पण असेल, कारण शेवटी त्यावेळेस आपले सद्गुरू हे देह स्वरूपात नव्हते. देह स्वरूपात असते तर आपण विचारलं त्यांनी मार्गदर्शन केलं, हा सोपा मार्ग होता. पण तसं नव्हतं. पण तरी नसलं तरी देखील आपल्या भक्तांकडनं कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये याची काळजी आपले गुरुदेव घेत असतात. त्या ठिकाणी सारंगला जो हा मुलगा झालेला आहे हे खरोखरीच आपले गुरुदेव हे कल्याणकारी विभूती आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच या सगळ्या गोष्टी घडतात. आपल्यापैकी अनेक भक्त मंडळींना गुरुदेवांनी पुत्रप्राप्ती दिलेली आहे, अपत्य प्रदान केलेलं आहे. आता पुत्रप्राप्ती सगळ्यांनाच होईल अशातला भाग नव्हता. म्हणजे पुत्र म्हणजे मुलगा. अर्थात मी त्याला अपत्य किंवा संतती म्हणतो. अपत्य प्रदान केलेलं आहे. मुलगा आणि मुलगी आता हे सगळं सारखंच आहे. पण बऱ्याच अपत्यांना बऱ्याच दाम्पत्यांना जेव्हा अपत्य होत नाही तेव्हा त्यांच्या जीवाची उलघाल होते. समाजामध्ये त्यांना म्हणजे काय वेडेवाकडे शब्द ऐकावे लागतात. पण त्यातूनही आपल्या गुरुदेवांनी आपल्या सर्व भक्तांवर कृपा केलेली आहे आणि अशा बऱ्याच भक्तांना त्यांनी संतती प्रदान केलेली आहे. त्यातला हा सारंग गोखलेचा हा एक अनुभव आहे. ते असं म्हणतायत की त्यांना 1996 साली आषाढी एकादशीला ते दर्शनाला गेले होते. त्यावेळी आसनावर 2 सेकंद गुरुदेवांच्या जागी साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. सर्व देव सर्व तीर्थ पादपद्मे वासतो याची त्यांना एक प्रचिती आली होती. 96 साली गुरुदेवांच्या हयातीत जेव्हा ते नगरला गेले होते तेव्हा त्या आसनावर गुरुदेव बसलेले नसून पांडुरंग बसलेत असं त्यांना दर्शन झालेलं आहे. त्यांनी या लेखाचा शेवट एका स्तवनाने केलेला आहे आणि ते स्तवन मला आपल्याला तसं जसं वाचून दाखवा असं वाटतं. अग्निस्वरूपी जटाजूटधारी तुम्हा विण राम मला कोण तारी. विश्वस्वरूपी असे तेज राशी तुम्हा विणे राम मला कोण तारी. ब्रह्मस्वरूपी असे दंडधारी तुम्हा विण राम मला कोण तारी. चिदानंदरूपी भगवंतकारी तुम्हा विण राम मला कोण तारी. अवधूत रूप त्रिशूलधारी तुम्हा विणे राम मला कोण तारी. आत्मस्वरूपी दिव्य देहधारी तुम्हा विणे राम मला कोण तारी. भस्मांगंधारी
निवमी मम विकारी सद्गुरू राया तू मला तुझी तारी. आपण तार मार संगती ते ठेव दास परतो हे रोज स्तोत्र म्हणतो. त्याच धर्तीवर त्यांनी आपल्या गुरुदेवांच्या अनेक म्हणजे त्याला म्हणतात ते त्यांची जी अनेक स्वरूपं योजून त्यांनी हे काव्य किंवा स्तवन केलेलं आहे. हे निश्चितपणे मला आवडलेलं आहे आणि आपल्याला आवडेल आणि त्या ह्यानीच मी हा शेवट करावा असं म्हणतो. आपण सारंग गोखलेचा अनुभव ऐकून थांबूया. श्री गुरुदेव दत्त.